हे या ठिकाणी सांगतात. चेतनत्व म्हणजे आत्मा आणि चेतनत्व पुन्हा हे समान आहे. ज्ञान म्हणा, आत्मा म्हणा, चेतनत्व म्हणा. चेतनत्वात सुखम दुःखम, सुख आणि दुःख हे चेतनेपासून काही भिन्न नाही. ज्ञानात अन्यत्र न क्वचित, जिथे जिथे ज्ञान नाही तिथे तिथे सुख दुःख सापडणार नाही. सुख दुःखाची अनुभूती जिथे ज्ञान आहे, जिथे आत्मा आहे त्याच ठिकाणी आहे. सुख और दुख आदि ज्ञान से अभिन्न है. यह बात असिद्ध भी नहीं है, क्योंकि सुख और दुख चेतन होने से वे ज्ञान के सिवाय अन्यत्र नहीं पाए जाते. पुढे आता जसं सुख दुःख ज्ञानापासून अभिन्न आहे, तसं आता सांगतात की सुख दुःख वर्णादी से म्हणजे पुद्गलादी से भिन्न आहे. सुख दुःख हे वर्णादी म्हणजे स्पर्श रस गंध वर्ण, याला म्हणायचं वर्णादी, याला म्हणायचं पुद्गल. हे पुद्गलाचे गुण, या पुद्गलाच्या गुणापासूनही, पुद्गलाच्या गुणापासून पुद्गलापासून सुख दुःख भिन्न आहेत हे सांगतात. न पुनः स्वैर संचारी सुखम दुःखम चिदात्मनि, अचिदात्मन्यपि व्याप्तं वर्णादो तत्संभवात्. सुख दुःख हे चिदात्मने म्हणजे चैतन्य स्वरूपी आत्म्यामध्ये सापडे. कुठे सापडणे? न पुन्हा स्वैर संचारी म्हणजे इच्छेप्रमाणे संचार करून सुख दुःख कुठेही सापडत नाही. एकट्या आत्म्यामध्येच, एकट्या चैतन्यामध्ये सुख दुःख सापडेल, इतरत्र सापडणार नाही. तो त्याचा अर्थ आहे. स्वैर संचारी नाही आहे ते. आपल्या मनाला येईल तिकडे सुख दुःख तुम्हाला सापडेल असं नाही आहे. पुद्गलामध्ये सुख दुःख आहे त्यांनी, लाडूमध्ये लाडूमध्ये सुख आहे की नाही? दुःख नसेल कोणाला, पण लाडूमध्ये सुद्धा सुख नाही आहे. तर सुख कोणामध्ये आहे? खाणाऱ्यामध्ये, म्हणजे त्याचा स्वाद घेणारा. तो स्वाद घेणारा म्हणजे आता इथे पुन्हा प्रॉब्लेम आहे की स्वाद कोण घेतो? आत्मा घेतो का शरीर घेतो? आत्मा खात नाही, आत्मा त्याला स्पर्श करत नाही, आणि जो स्पर्श करतो तो जाणू शकत नाही. जाणण्याची क्रिया आत्म्याची आहे. आणि आत्म्याने काय जाणलं की लाडू आहे, हा साखरीचा बनलेला आहे, साखर गोड असते, हे त्याच्या ज्ञानामध्ये आहे. कारण त्याची अनुभूती तो कसा घेईल? अमूर्तिक आत्मा आणि मूर्तिक लाडू यांचा स्पर्श नाही. स्पर्शाबाबतीत बोलायचं तर पुद्गलाचा पुद्गलाला स्पर्श होत नाही. प्युअर क्रीम अध्यात्म जर पाहायचं असेल तर एक पुद्गल दुसऱ्या पुद्गलाला स्पर्श करत नाही. एका स्कंधामधले दोन जवळजवळचे परमाणू एकमेकाला स्पर्श करत नाही, टच करत नाही. परंतु स्थूल मानाने आपण हा व्यवहार चालवण्यासाठी म्हणतो पुस्तकाला यांनी स्पर्श केला. परंतु जिथे पुद्गल पुद्गलाला स्पर्श करत नाही तर आत्मा पुद्गलाला स्पर्श करू शकत नाही. म्हणून लाडूला, जिभेला, हे जे स्ट्रक्चर आहे आतमध्ये सर्व, त्या तो घास इथून जो जातो पोटामध्ये, त्या पूर्ण स्ट्रक्चरला आत्मा स्पर्श करीत नाही. तरी देखील आत्मा म्हणतो मी त्याचा स्वाद घेतला. असं का म्हणतो? जो करत नाही, तो करत नाही म्हणजे मिथ्या मान्यता करू करू अनंत जन्म त्याचे बर्बाद झाले. मिथ्या मान्यता की मी या पुद्गलाचा स्वाद घेणार आहे, मी या पुद्गलाचा स्वाद घेऊ शकतो, ही मिथ्या मान्यता आजपर्यंत तुम्ही आम्ही
अनंत काळापासून करत आलेलो आणि ते संस्कार असे आहेत का चांगली वस्तू दिसली तर मन तिकडे चलायमान होते, त्याच्याकडे आकर्षित होते. असं का होते आकर्षित? की अनादिकालीन संस्कार. मग हे संस्कार मिटवण्यासाठी सम्यक दर्शनाचा संस्कार हा सर्वात मोठा आहे. मोठा म्हणण्यापेक्षा तो दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. दुर्लभ आणि दुर्मिळ नसता तर आतापर्यंत आपण किती वेळा समोरच्यांना प्रत्यक्ष तीर्थंकर भगवान ज्या ठिकाणी दिव्यध्वनी आहे त्या ठिकाणी जाऊन आलो की नाही? फक्त अभय नसेल तर तो गेला नाही, पण मिथ्या दृष्टी जाऊन आलेला आहे. आपण मिथ्या दृष्टी होतो का नाही? गेलो समोरच्यांना तर मिथ्या दृष्टीच होतो. सम्यक दृष्टी का नव्हतो? असतो, पंचम काळात आलो नसतो. सम्यक दृष्टी पंचम काळामध्ये जन्म घेतो का? नाही घेत. सम्यक दृष्टी पंचम काळामध्ये आणि 6व्या काळामध्ये येतच नाही. सम्यक दृष्टी कुठे जन्म घेईल? सम्यक दर्शन आहे तर तो जन्म नियमाने घेईल चतुर्थ काळामध्ये. भोगभूमीमध्ये घेणार नाही, पण पूर्वी त्याच्या अगोदर मनुष्याही बांधली असेल. सम्यक दृष्टी सम्यक दर्शनाच्या अगोदर जर मनुष्यायू बांधली असेल, मागाहून सम्यक दर्शन झालं असेल, तर मग बांधलेल्या आयुप्रमाणे त्या ठिकाणी जाणं एसेन्शियल आहे, आवश्यक आहे. म्हणून सम्यक दृष्टी त्या तेवढ्या अपराधामुळे भोगभूमीमध्ये जाईल. तर भोगभूमीमध्ये जाणं चांगलं का चौथ्या काळामध्ये जाणं चांगलं? का बरं? भोगभूमीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, टेन्शन नाही आहे. सर्व कल्पवृक्ष इच्छा करा बस तुम्ही, तुम्हाला काय पाहिजे. 10 प्रकारचे कल्पवृक्ष 10 प्रकारच्या भोगसामुग्री देण्यामध्ये सदैव तत्पर आहे. तरी पण आत्मानुभूती, आत्मकल्याण त्याच्यामुळे होऊ शकत नाही. आणि म्हणून चतुर्थ काळामध्ये सदा सर्वत्र धर्माची प्रवृत्ती, दिव्यध्वनीचं श्रवण ह्या गोष्टी मिळणं सुलभ आहे. म्हणून चतुर्थ काळ हा चांगला. आपणही चतुर्थ काळामध्ये होतो. मिथ्यात्व अवस्थेमध्ये मस्ती केली अनंत काळापासून, जिनवानी ऐकली नाही. ऐकली ती धारणेमध्ये आली तरी प्रतीतीमध्ये आली नाही, श्रद्धेमध्ये आली नाही, आणि त्यामुळे सम्यक दर्शनापासून वंचित झालो. सर्व अवस्थेमध्ये हा जीव जाऊन आलेला आहे. कुठे गेला नाही? 5 अनुत्तर विमानात गेला नाही. 9व्या ग्रैविकापर्यंत गेला. 9व्या ग्रैविकेच्या वर 5 अनुत्तर विमान आहे. विजय, वैजयंत, जयंत, अपराजित आणि सर्वार्थ सिद्धी असे 5 विमान आहेत. सेंटरला सर्वार्थ सिद्धी आहे, चारी बाजूला 4 सर्वार्थ सिद्धीसारखेच विमान आहेत. असे 5ांचा तो गट आहे. त्याला म्हणायचं अनुत्तर विमान. या अनुत्तर विमानामध्ये फक्त सम्यक दृष्टी जातो. म्हणून आपण तिथे अजूनपर्यंत गेलो नाही. तर आता या गाथेमध्ये, या श्लोकामध्ये 14व्या श्लोकामध्ये 15व्यामध्ये सुख दुःख वर्णादिसे भिन्न आहे. सुखदुःखाचं जे वेदन आहे ते पुद्गलापासून भिन्न आहे. न पुन्हा स्वैरसंचारी सुखम दुःखम चिदात्मने. चैतन्याला सोडून सुखदुःखाचं संवेदन हे आपल्या स्वैरसंचारी इच्छेप्रमाणे कुठेही, म्हणजे पुद्गलामध्ये, वस्तूमध्ये ते सुखदुःख भरलेलं नाही. ते सुखदुःखाचं वेदन, सुखदुःखाची पर्याय ही आत्म्याची आहे आणि ती आत्म्याशिवाय दुसरीकडे सापडणार नाही. अचिदात्मनी अपि व्याप्तम वर्णादौ तद असंभवा. अचिदात्मनी वर्णादौ जे चैतन्याने रहित आहे
असं अचिदात्मन वर्णादी वर्णादी भाव हे कसे आहेत? अचिदात्मनीय म्हणजे जड आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते व्याप्त होत नाही आणि त्याच्यामध्ये व्याप्त होत नाही तर असंभवात त्याच्यामध्ये व्याप्त होणं हे अशक्य आहे. कोणाला? सुखदुःखाला. म्हणून सुखदुःखाला कोणाचा आश्रय आहे? फक्त चैतन्याचा आश्रय आहे, हे तिथं सिद्ध होते. म्हणजे सुखदुःख वर्णादी से भिन्न है. सारांश तथा सिद्धं चिदात्मादि स्यादमूर्तं तदर्थवत् प्रसादित सुखादि अन्यथा अनुपपत्तिता. तथा सिद्धम या दोन श्लोकावरून काय सिद्ध झालं? तथा सिद्धम चिदात्मादि स्यात् अमूर्तम तद अर्थवत. तद अर्थवत म्हणजे वास्तविकपणे पाहून गेलं असताना चिदात्मादी कसे आहे? ते चिदात्मादी म्हणजे चैतन्य आणि ते सुखदुःख हे स्यात् अमूर्त, हे अमूर्त आहे. आणि प्रसादित सुखादीना प्रसादित म्हणजे अनुभवाला आलेले सुखदुःख आदी शब्दावर अन्यथा अनुपपत्तीचा. अन्यथा अनुपपत्ती म्हणजे काय? हा शब्द नेहमी येतो. याची अन्यथा अनुपपत्ती आहे, म्हणजे या गोष्टीची दुसरीकडे उपलब्धी शक्य नाही, हे त्याचं नाव. अन्यथा अनुपपत्ती की ह्या गोष्टी सुखदुःखाच्या गोष्टी आत्म्याशिवाय अन्यथा म्हणजे दुसरीकडे दुसऱ्या द्रव्यामध्ये सापडणं शक्य नाही. म्हणून हे जे अनुभवाला येणारं प्रसादित सुखादीनाम अन्यथा अनुपपत्ती, या सुखदुःखांची चैतन्याला सोडून उपलब्धी अशक्य आहे. अर्थ इसलिए चैतन्य आत्मा आदि वास्तव में अमूर्त सिद्ध होता है, अन्यथा अच्छी तरह से सिद्ध किए गए सुखाधिक नहीं बन सकते. दुसरीकडे सुखदुःख आत्म्याला सोडून राहू शकत नाही. शंका पुन्हा नन्वसिद्धं सुखादीनां मूर्तिमत्वादमूर्तिमत् तद्यथा यत्र सज्ञानं तद्रसो रसवद्यता तन्मोपत्रे कुतश्चं स्यात् अमूर्तं कारणात् विना यत्साधना विना भूतं साध्यं न्यायानतिक्रमः. ननु असिद्धं, खरोखर ही गोष्ट असिद्ध आहे, शक्य नाही. कोणती गोष्ट? चिदात्मादि स्याद अमूर्तम तद अर्थवत. वास्तवमध्ये वास्तविक पाहू गेला असताना निती झालं खाली शंका पाहिजे. शंकाकार काय म्हणतो? ननु असिद्धम सुखादीना मूर्तिमत्वात अमूर्तिमत. मूर्तिमत्वात की शंकाकार म्हणतो की सुख वगैरे सुखदुःखाची अनुभूती वगैरे हे मूर्तिमत्वात म्हणजे मूर्तिमान असल्यामुळे शंकेखोराच्या मताप्रमाणे शंकेखोराने काय म्हटलं की सुखदुःख हे मूर्तिक आहे. म्हणून त्याच्या शब्दात पाहायचं असेल तर तो म्हणतो की सुखादीना मूर्तिमत्वात, सुखादी हे वास्तविक मूर्तिक आहे आणि त्यामुळे अमूर्तिमत असिद्धम, त्या सुखाधिकाला अमूर्तिमान म्हणणं हे असिद्ध आहे, सिद्ध होत नाही. तद यथा यद रसज्ञान, उदाहरण देतात, जसं रसज्ञान आहे तद रसो रसवत यथा, जसा रस आहे आंब्याचा रस जसा गोड आहे तसं त्याचं ज्ञानसुद्धा काय ज्ञानसुद्धा गोड आहे.
यद रसज्ञानम तद रसो रसवत यथा. आता रस वास्तविक जड आहे, मग रसाला चाखणारं ज्ञानही जड आहे, म्हणजे मूर्तिक आहे. असंच म्हणण्यात रस जर मूर्तिक आहे, आम्ही हातामध्ये घेऊ शकतो आंबा, म्हणजे मूर्तिक आहे, त्याचा रसही मूर्तिक आहे. मग त्या रसाला चाखणारा हा जो आहे आत्मा, आणि गोड आहे गोड आहे असं म्हणणारा आत्मा, तो सुद्धा मूर्तिक आहे, ते ज्ञानसुद्धा मूर्तिक आहे, असं शंकाकाराने शंका काढली. तद यथा यद रसज्ञानम तद रसो रसवत यथा तन मूर्तत्वे. आणि ते मूर्तिक असल्यामुळं, तो आत्मा, ते चैतन्य, ते ज्ञान मूर्तिक असल्यामुळे कुतः त्यम स्यात् अमूर्तम, ते अमूर्त कसं काय राहील? कारणात विना. त्याला कारण तर दाखवा काही, कारण काही नाही. आणि तुम्ही म्हणता की आत्मा मूर्तिक आहे. आम्ही म्हणतो रस हा मूर्तिक आहे, आणि त्या रसाला चाखणारा आत्मा तोही मूर्तिक आहे, असं शंकाकाराने म्हटलं. आणि शंकाकार म्हणतात की आता याशिवाय दुसरं कारण नाही. तुमच्या आत्म्याला तुम्ही अमूर्तिक म्हणता, त्याला आम्ही सुद्धा अमूर्तिक म्हणावं असं प्रबल कारण आमच्याजवळ नाही आहे. यत साधना अविनाभूतम. आणि साधन नसल्यामुळे, योग्य कारण नसल्यामुळे साध्यम, साध्यही तुमचं जे आहे, तुम्ही आत्म्याला जे अमूर्तिक म्हटलेलं आहे ते साध्यसुद्धा सिद्ध होत नाही. कारण न्याय देतो आहे तो सुद्धा शंकाकार हा मिथ्या दृष्टी असून तो न्याय देत आहे. काय न्याय देत आहे? न्याय अनतिक्रमात. ही कोणतीही वस्तू न्यायाला सोडून नसते. न्यायाने आम्ही बोलतो, शंकाकारे म्हणतो आम्ही न्यायाने बोलतो. अर्थ सुखाधिक मूर्तिक है, इसलिए उन्हें अमूर्त पदार्थ मानना असिद्ध है. सुखाधिक मूर्तिक आहे. मूर्तिक सुखाधिकाला म्हटलं शंकेकाराने, म्हणून त्याला तुम्ही अमूर्त मानणं हे काही सिद्ध होणार नाही. खुलासा, जो रस का ज्ञान है वह रस वाला है. रस का ज्ञान वह रस वाला है, म्हणजे ते रसाचं ज्ञान आहे, इसलिए रस ही है. त्याला आत्म्याला अमूर्तिक बनवायचं नाही, मूर्तिक बनवायचं. याच्यासाठी आटापिटा चाललेला आहे की रस का ज्ञान है वह रसयुक्त आहे, आणि म्हणून रसवाला रसच आहे ते, आणि रस मूर्तिक आहे म्हणून आत्मासुद्धा मूर्तिक आहे. इस प्रकार रस ज्ञान के मूर्त हो जाने पर बिना कारण के अमूर्त पदार्थ कैसे सिद्ध हो सकता है? दुसरं कारण सांगितलं नाही, काही नाही. आणि आत्म्याला किंवा त्या ज्ञानाला तुम्ही अमूर्तिक कसं म्हणता? क्योंकि साध्य का साधन के साथ अविनाभाव होता है. साध्य आणि साधन हे एकाच जातीचे असते, त्याच्यामध्ये अविनाभाव असतो. न्याय की रीति भी यही है, उसका अतिक्रम नहीं किया जा सकता. न्याय जो आहे सिद्ध झालेला तो कोणी बदलवू शकत नाही. म्हणून शंकाकारांनी आत्म्याला मूर्तिक हे सिद्ध केलेलं आहे त्याच्या मान्यतेप्रमाणे. त्याला जबाब देतात, समाधान करतात. आता या 3 गाथेमध्ये, या 3 गाथा घेऊ आणि पूर्ण करू. नैवं यतो रसाद्यर्थं ज्ञानं तन्न रसस्वयं अर्थात् ज्ञानं अमूर्तस्यान्मूर्तं मूर्तोपचारता न पुनः सर्वथा मूर्तं ज्ञानं वर्णादिमध्यथा स्वसंवेद्याद्य भावास्यात् तज्जडत्वानुषङ्गता तस्मात् वर्णादिशून्यात्मा जीवाद्यर्थोऽस्ति मूर्तिमान् स्वीकर्तव्या प्रमाणात्वा स्यानुभूते यथागमा. नैवं, तुम्ही जी शंका केलेली आहे ती बरोबर नाही. उत्तर देत आहेत आपण. यतो, कारण की रसादी अर्थम, रसादी पदार्थ, ज्ञानम तत् न रसाः स्वयं. रस आदी पदार्थ
हे स्वतः ज्ञानरूप नाहीत, म्हणजे हे जाणत नाही. तर न रसाः स्वयं, काय ज्ञानम, काय म्हणतात, ज्ञानम तत् न रसा स्वयं, म्हणजे रसाचं जे ज्ञान आहे, रसाला जे जाणलं, रसाला रस मूर्ती काय कबूल आहे, पण रसाला जाणणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान काही आम्ही त्याला मूर्तिक मानत नाही, कारण तिथे मुख्य सब्जेक्ट आहे ज्ञान. रसाचं ज्ञान म्हणजे मुख्य त्या वाक्यामध्ये ज्ञान आहे, तर ते ज्ञान आम्ही मूर्तिक मानत नाही. रस मूर्तिक मानतो, पण ज्ञान जे आहे ते अमूर्तिकच आहे. हा खुलासा चालू आहे. बरोबर आहे, मूर्तिकाला जाणलं म्हणून तो काही ज्ञान मूर्तिक झालं नाही, बरोबर आहे. अर्थात म्हणजे वास्तविकपणे पाहू गेलं असताना ज्ञानम अमूर्त, ज्ञान हे अमूर्तिकच आहे. स्यात् आहे, मूर्तम मूर्तोपचारतः, त्याला मूर्त हे फक्त उपचाराने म्हटल्या जाते. जसं उपचाराने आत्म्याला मूर्त म्हणतात. जीव पाहून चाललो, किती जीवांची संख्या झाली, तर हे शरीर मूर्तिक आहे. शरीराच्या संपर्काने जो आत्मा आहे त्यालाही मूर्तिक म्हटलेलं आहे. द्रव्यसंग्रहामध्येच म्हटलेलं आहे, त्याला मूर्तिक म्हटलेलं आहे. तर म्हणणं हा उपचार आहे फक्त. स्वसंवेदी आदि अभाव असा शब्द आहे तो. स्वसंवेदी आदि अभाव स्यात् तज्जडत्व अनुषंगतः, जर ते ज्ञान जडत्वाच्या संगतीनं, जडत्वाच्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही जड मानत असाल तर स्वसंवेदीचा अभाव होईल, स्वसंवेदन ज्ञानाचा अभाव होईल. स्वसंवेदन होणार नाही जर ते जडाच्या संपर्कामध्ये अनादी काळापासून आत्म्याने शरीराची, द्रव्यकर्माची, नोकर्माची संगती केल्यामुळे तुम्ही जर आत्म्याला जड मानत असाल तर तो आत्मा सुखदुःखाचं वेदन करू शकणार नाही, स्वसंवेदन करू शकणार नाही, कारण तो जडाच्या संपर्कामध्ये जडत्वाला प्राप्त झालेला असं जर तुमचं म्हणणं असेल तर असं होईल. पण तसा कधी होत नाही. प्रत्येक निगोदिया जीवापासून प्रत्येक जीव हा आत्मानुभूती करतो. आत्मानुभूती म्हणजे निगोदिया जीवाची आत्मानुभूती कशी राहील, आपलं अस्तित्व आहे बस त्या रूपामध्ये, आहे रूपामध्ये त्याची तो अनुभव घेतो. कारण समयसारख्या त्या 18व्या गाथेमध्ये सांगितलं आहे की आबाल गोपाल, सर्वांना आबाल गोपाल म्हणजे, आबाल म्हणजे लहानापासून म्हणजे सर्व अज्ञानी जनापासून, तर बालगोपाल, आबाल गोपाल, गोपाल म्हणजे ज्ञानी, अज्ञानी जीवापासून तर सर्व ज्ञानी जीवाला आपला आत्मा अनुभवाला येत आहे. मिथ्या दृष्टीसुद्धा आत्म्याचा अनुभव घेत आहे, परंतु ती मिथ्या दृष्टीचा आत्मानुभव ही आत्मोपलब्धी नाही. वास्तविक आत्मा काय आहे त्या आत्म्याला तो जाणत नाही. वरवरच्या पर्यायींना, सुखदुःखाच्या संवेदनाला तो जाणतो आणि त्या जाणण्याला तो आत्मा म्हणतो. म्हणून आबाल गोपाल या सर्वांना भगवान आत्मा जाणण्यात येत आहे, तरी देखील अशा प्रकारे शब्द देऊन ती 18वी गाथा त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर स्वसंवेदनाचा अभाव होईल त्याला मूर्तिक मानलं तर स्यात् तर जडत्वानुषंगता. तस्मात म्हणून वर्णादी शून्यात्मा, वर्णादीपासून आत्मा हा शून्य आहे, रहित आहे. जीवात अर्थो, जीवादी अर्थो अस्ति अमूर्तिमान,
जीवादी अर्थो म्हणजे पदार्थ, जीवादी पदार्थ जे आहेत, जीवादी म्हणजे जीवादी जे पदार्थ आहेत ते कसले आहेत? अस्ति अमूर्तिमान, ते अमूर्तिकच आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो मूर्तिक नाही हे सिद्ध झालं. स्वीकर्तव्य हे स्वीकार करण्यायोग्य आहे. स्वीकर्तव्य प्रमाणाद्वारे ही गोष्ट सिद्ध होते. तुम्ही सुद्धा स्वीकृत करा. स्वानुभूते यथा आगमात आणि आगमाच्या द्वारे स्वानुभूतीद्वारे ही गोष्ट सिद्ध होते की आत्मा अमूर्तिक आहे. वाचा आता विशेषार्थ वाचून टाका. मूर्त पदार्थों की सिद्धि पहले कर आए हैं. अब यहाँ अमूर्त पदार्थों की सिद्धि करके बताई गई है. यह पुराना वाद है कि जीव मूर्त है कि अमूर्त. चार्वाक मानता है कि चेतना भूत चतुष्टय के योग के मिश्रण का परिणाम है, इसलिए वह मूर्त ही है. किंतु सभी आस्तिक उसके इस मत से सहमत नहीं है. सबने किसी न किसी रूप में जीव द्रव्य की स्वतंत्र सत्ता स्वीकार की है. जैन दर्शन भी जीव की स्वतंत्र सत्ता मानता है. उसने जीव को ज्ञान और सुख आदि रूप माना है, रसादि वाला नहीं. उसकी इस विषय में यह युक्ति है कि जिस प्रकार मैं सुखी हूँ ऐसा स्वसंवेदक प्रत्यक्ष होता है, उस प्रकार मैं रूप वाला हूँ रस वाला हूँ ऐसा स्वसंवेदन प्रत्यक्ष नहीं होता. इससे मालूम पड़ता है कि रूप रसादि वाले पदार्थों से अपने को सुखी दुखी अनुभव करने वाला पदार्थ भिन्न है. यद्यपि अपने से भिन्न धन मकान आदि के योग से भी मैं धन वाला हूँ, मैं मकान वाला हूँ ऐसा प्रत्यय देखा जाता है. और आत्मा के साथ संयोग को प्राप्त हुए शरीर के निमित्त से मैं रूप वाला हूँ, मैं कुरूप हूँ ऐसा प्रत्यय देखा जाता है. पर यह प्रत्यय जिस प्रकार भ्रममूलक है उस प्रकार मैं सुखी हूँ, मैं ज्ञान वाला हूँ, यह प्रत्यय भ्रममूलक नहीं माना जा सकता. क्योंकि सुख और ज्ञान जिस प्रकार आत्मा से अभिन्न रूप से अनुभव में आते हैं, उस प्रकार शरीर धन मकान आदि अभिन्न रूप से अनुभव नहीं आते. इसलिए यही निश्चय होता है कि सुख और ज्ञान आदि का अभिन्न रूप से अनुभव करने वाला पदार्थ शरीर आदि से जुदा है और वह अमूर्त है. मूर्त उसे इसलिए नहीं माना जा सकता है क्योंकि वह रूप रस वाला नहीं है. इससे उसकी स्वतंत्र सत्ता है. हम देखते हैं कि जहाँ रूप रस पाए जाते हैं वहाँ सुख और ज्ञान आदि नहीं पाए जाते. वहाँ जाते हैं वहाँ रूप और रस आदि नहीं पाए जाते. इससे मूर्त और अमूर्त पदार्थ की स्वतंत्र सत्ता सिद्ध होती है. अनुभव में भी ऐसा ही आता है. अतः अमूर्त पदार्थ भिन्न सत्ता वाला है यह सिद्ध होता है. आगम में इसके 5 भेद किए गए हैं. जीव धर्म अधर्म आकाश और काल. प्रकृति में जीव द्रव्य की प्रमुखता है, इसलिए इस दृष्टि से सिद्ध की गई है. यद्यपि आत्मा को मूर्त सिद्ध करने के लिए यह उक्ति दी जाती है कि रस ज्ञान रस के अभाव में ही पाया जाता है, इसलिए वह रसरूप ही होता है. पर विचार करने पर यह युक्ति समीचीन नहीं प्रतीत होती. क्योंकि यदि रस ज्ञान को रस रूप माना जाता है तो जहाँ जहाँ रस का सद्भाव पाया जाता है वहाँ वहाँ रस ज्ञान का सद्भाव अवश्य होना चाहिए, पर ऐसा होता नहीं. इससे मालूम पड़ता है कि रस भिन्न है और ज्ञान भिन्न है. रस का आधार उग्र द्रव्य है और ज्ञान का आधार आत्मा है. इस प्रकार मूर्त पदार्थ से अमूर्त पदार्थ भिन्न है यह निश्चित होता है. यदि जिस पदार्थ का ज्ञान होता है वह स्वयं उसी रूप हो जाए तो देव या मनुष्य जिस समय नारकियों के स्वरूप का ज्ञान करते हैं तो क्या उस समय वे नारक स्वरूप हो जाते हैं. इसलिए ज्ञान पर पदार्थों को जानता है परंतु उस पदार्थ रूप स्वयं नहीं हो जाता. जो क्षयक्षम ज्ञान है वह भी वास्तव दृष्टि से अमूर्त ही है, क्योंकि आत्मा का गुण है.
ज्ञान मूर्त पदार्थों को विषय करता है, इसलिए उसे मूर्त मानना यह केवल मूर्त का उपचार है। ज्ञान में कोई मूर्तता नहीं आती है। जहाँ पर मुख्य पदार्थ न हो परंतु कुछ प्रयोजन या निमित्त हो, वहाँ पर उस मुख्य का उपचार किया जाता है। जिस प्रकार लोग बिल्ली को सिंह कह देते हैं, बिल्ली यद्यपि सिंह नहीं है, तथापि क्रूरता, आकृति आदि निमित्तवश बिल्ली में सिंह का उपचार कर लिया जाता है। उसी प्रकार वर्णादि के आकार ज्ञान हो जाता है, इसलिए उस ज्ञान को उपचार से मूर्त कह देते हैं। वास्तव में ज्ञान मूर्त नहीं है, अन्यथा वह जड़ हो जाएगा। इसलिए वर्णादिक से रहित जीवादिक पदार्थ अमूर्त है, ऐसा उपयुक्त प्रमाण से स्वीकार करना चाहिए अथवा स्वानुभव से स्वीकार करना चाहिए। आगम भी इसी बात को बताता है कि वर्णादिक पुद्गल के गुण है और बाकी जीवादिक 5 द्रव्य अमूर्त है। भगवान आत्मा आनंद भंडार चेतन उत्पन्न